मागच्या सामन्यामधून काय कमालीची फलंदाजी. ज्याच्या बॅट मधून मागच्या सामन्यामधून आपण 42 धावा देखील पाहिल्या होत्या. भालचंद याला उत्तम साथ देखील मिळाली होती या स्पर्धेमधून. प्रदीप याची षटक क्रमांक पहिला, वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला कैलाश. प्रितेश माळी यांच्याकडे देखील रानाल संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद प्रितेश माळी यांच्याकडनं रानाल संघाला देखील या ठिकाणी ऑल दी बेस्ट केलं जातं. आणि पहिला चेंडू पेस करताना मोठा फटका पप्पूच्या बॅट मधून आपण पाहतोय. काय कमालीचा फटका होता. क्षेत्ररक्षक देखील मी कौतुक करीन, जवळजवळ आपण त्या क्षेत्ररक्षकाला मिडऑफवर पाहिलं होतं आणि लॉंग ऑन मध्ये जाऊन त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न देखील त्याचा आपण पाहिला होता. आता 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा हा चौकार येतोय. चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाचा देखील श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 4. दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. पहिल्याच चेंडूवर घणागती असा प्रहार. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जादवी कैलाश. चला प्लीज आपण देखील थोडस वेळ कमी घ्या. वेलकम संजय. ऑन दी ऑफचा अतिशय अप्रतिम उत्कृष्ट पडक चेंडू सुंदरसा स्पंज केलं होतं. चेंडू पॉइंट सीमारच्या ट्रॅव्हल तो मार्गस्थ होतोय आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील प्रदीप याच्या बॅट मधून येतोय. गावदी वेंजीवर या संघातील उत्कृष्ट खेळाडू मंचली, तुझे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पुन्हा एकदा चेंडूला अतिशय चांगला फटका. चेंडू काऊ कॉर्नरला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण देखील आउटफील्ड मधून दीपकीच्या माध्यमातून आपण पाहिलं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज भालचंद. धावसंख्या 1 ने पुढे सकते 9. षटक क्रमांक पहिलं जादवी कैलाशाच्या माध्यमातून पाहतोय. चला प्लीज गोलंदाज आपण देखील थोडस बेल कमी घ्या. अतिशय चांगला चेंडू. तिथे स्वरूपात चेंडूला सुंदर फटका. 2 षटकांना बीट करून चेंडू जातोय मात्र सीमारेषा बाहेर चौकार. भालचंद हा देखील आपलं चौकारने अकाउंट ओपन करतोय. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 13. काय कमालीची फलंदाजी आज करताना आपण राणा संघाच्या फलंदाजांना पाहतोय. धावसंख्या 13 वर पोहोचते. अजूनही येणारे 2 चेंडू बाकी आहेत आणि बघूया 2 चेंडू मधून षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करे. पॉवर प्लेचं षटक आहे. कमालीची बॅटिंग आपण पाहतो दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूचा सामना करता 9 धावा आपण प्रदीप याच्या बॅट मधून पाहिल्यात. आता मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता फलंदाज भालचंद याचा. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडू येण्याच्या अगोदर कुठेतरी बॅट थोडीशी रिलीज झाली होती आणि या अनुषंगाने चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हता. धावसंख्या स्थिर आहे ती 13. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार. या 7 धावांनी संघात धावसंख्या 6 ने पुढे सकते. 19. बिनबाद जिंदाबाद सुरुवात. धावसंख्या 19. सर्वात महत्वाचा ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये.
कमालीची बॅटिंग बालचेनी याची आपण पाहतोय, त्याला उत्तम साथ मिळताना प्रदीप पाटील हा देखील चांगली फलंदाजी करतोय. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे. सर्वात महत्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. धावसंख्या बिनबाद 19. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांगित दुसरं गोलंदाज प्रल्हाद. अतिशय चांगला चेंडू, सुरेख सुंदर पद्धतीने मुसळ चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला चेंडूची लाईन रीड करता आली नाही, लाईनअप करू शकला नाही. चेंडूची लाईन मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क देखील झालं नव्हतं. पुन्हा एकदा सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती, मात्र आपल्या फालतूमध्ये चेंडूला कलेक्ट करता आलं नव्हतं. कदाचित हा चेंडू आपण कलेक्ट केला असता तरी धावचित बाद करण्याची नामी संधी असती. मात्र क्रिकेटमधून जात त्याला फार महत्वाचं स्थान नाही. एकदा कंप्लीट धावसंख्या एकने पुढे सकते 20. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट होताना फलंदाजाला पाहतो. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईनअप करू शकला नव्हता फलंदाज. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. अंदाजून ते खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिलं होता भालचेन याचा, आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा सुरेख सुंदर पद्धतीने मुस्कुळ चेंडूची फेक झाली, चेंडू फ्लिक होतोय. ऑन साइड जाणारे चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून जादुई कलाशाच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने संघात धावसंख्या एकने पुढे सकते 21-21 विदाउट लॉस ऑफ विकेट. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू मिळते फक्त आणि फक्त एक धाव. आता मग या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी आपण प्रल्हाद नाईक याच्या माध्यमातून पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडूची फेक झालेली, फक्त 3 धावा. एक कमालीची गोलंदाजी. शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं शेषासावाने बघूया शेवटचा चेंडू पेस करताना कशा प्रकारची फलंदाजी केली जाते बालचंदच्या बॅट मधून. पोल्यांचा चेंडू तो ऑनसाइडचा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श. चेंडू बॅटची आतील कडा आउटसाइड एज घेतोय. चेंडू शॉर्ट फाईन स्क्वेअर लेगला जातोय. एकच धाव. धावसंख्या एकने पुढे सरकते 23. प्रति षटका विचार करता 11.50 ची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज संजय. एजी स्पोर्ट्स निंबोली संघाच्या अगेन्स्ट खेळताना काय कमालीची बॅटिंग आपण पाहिली भालचेनीची. 42 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या. धावसंख्या 23 आहे. षटक क्रमांक 3 बिनबाद 23. एक सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट सध्या सुरुवात आहे. ऑल एंड वेल. एक चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहतोय राणाल. प्रितेश माळी यांनी देखील राणाल संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद प्रितेश. अतिशय चांगला चेंडू. चेंडूला सुंदरसा इनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि बघूया या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. अति घाई संकटात नाही.
पहिली धावा ती वेगाने प्राप्त झाली होती, दुसऱ्या धावेचा मऊ मात्र आवडता आला. ओल्ड इट्स गोल्ड, जुनं ते सोनं. काय सुरेख धून या ठिकाणी पेश करताना ऑपरेटर बजरंग पाटील. नेक्स्ट नो बॅट्समन दिनेश येतोय. आणि या ठिकाणी मात्र चेंडूची लाईन लवकर नीट केली. लाज जवाब फटका आपण पाहिला होता. वाडिश लॉंगॉन लॉंगॉन कमालीचा फटका आपण पाहिला. भालचनेच्या बॅट मधून चेंडूची लाईन लवकर नीट केली आणि वाडिश लॉंगॉन लॉंगॉफ यांच्या मधनं सरळ सीमेच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सजिद मार्ग 15 क्रॉस करतोय. राईट मोडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय. भालचंद संघात धावसंख्या स्थाने पुढेच राखते 30. आता मात्र अतिशय चांगला चेंडू. फुलेंचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू मात्र बॅटची आतील कडा घेऊन जागेवर राहतोय. कुठल्या प्रकारची धाव देखील या ठिकाणी केली जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे 30. आता मात्र फटका फसतो की काय बघूया. वाडे कॅच. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिडविकेटला जातो. बघूया महत्वाच्या सामन्यामधून देखील कुठला संघ या सामन्यामधून विजय संपादित करतो आणि जो संघ विजय संपादित करेल तो एकाच ट्रॉफीचा हकदार आहे. वेलकम मुकेश. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज मार्गस्थ 15 क्रॉस करतोय. रॅटम ओव्हरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय दिनेश. सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका. मात्र या ठिकाणी खराब क्षेत्रक्षण थोडंसं, बॅकिंग उत्तम चांगलं आहे. आपण सुधाच्या माध्यमातून चांगलं बॅकिंग पाहतोय. दोन धावा कंप्लीट. दोन धावा संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते 32-32. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल दिनेश याला. दिनेश हा देखील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. वेलकम इंडिया ग्रुपचे सन्मान्य सदस्य दिवसपूर दिवस संघाचे एक नामांकित खेळाडू उदयजी म्हात्रे. वेलकम वेलकम वेलकम. कमालीची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून मित्र आपण पाहिली होती. या ठिकाणी मात्र दोन फलंदाजामधून थोडंसं स्टँडिंग आणि महत्वाचा फलंदाज बाद होतोय दिनेश.
चंद्रकांत. नॉन स्ट्राइक न्यू बॅटल न्यू बॅट्समन नरेंद्र. 33 धावा झालेले आहेत. अतिशय चांगला फटका. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मध्ये कलेक्ट केले जातात. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. कमालीचा फटका होता मात्र काय क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आहे. फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते 34. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून शिळू माता बळे संघाचे नामांकित खेळाडू संघटनेचे सन्माननीय सदस्य आणि एन्जॉय ग्रुपचे सन्माननीय सदस्य आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून देखील आपण सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन पाहिलं. प्रमोद भोईर यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद प्रमोद. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. एन्जॉय ग्रुपचे सन्माननीय मेंबर उदय म्हात्रे देखील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. काय कमालीचं आयोजन एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. चेंडूला सुंदर ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉइंटला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका ठरू शकतोय. बॅटिंग उत्तम अन्यथा कदाचित एक्स्ट्रा धावा देखील आल्या असत्या. धावसंख्या 36 वर पोहोचते. बघा या मैदानामधून 50 ते 55 धावा देखील सेफ नाही आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मच्छिंद्र. फलंदाज थोडासा शप्पल झाला होता. चेंडूला हुकचा फटका मारण्याचा मानस त्याचा देखील आपण पाहिला होता. मग चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती आणि काय गोलंदाजीची कमाल आपण फलंदाच्या बॉडी लँग्वेजला परखून एक चेंडूची फेक त्याच्या माध्यमातून देखील झाली होती आणि परिपूर्ण बीट होताना फलंदाज नरेंद्र याला आपण पाहिलं होतं. एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मच्छिंद्र. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आणि ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्या 3 धावा कन्व्हर्ट केली त्याचं कारण देखील आपण पाहिलं. तो फेक उत्तम होती मात्र गोलंदाज तो चेंडू कलेक्ट करता आला नव्हता आणि या 3 धावाने राणा संघ पोहोचतोय 39 या धावसंख्येवर. धावसंख्या 39. या ठिकाणी फलंदाज थोडासा शप्पल झाला होता. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. लेग बाईचा इशारा आहे तो पंचांचा. धावा येवत कशा धावा येणे देखील फार गरजेचं असतं. या एक धावेने संघाची धावसंख्या 40 वर पोहोचते. शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं शेष आहे आणि बघूया शेवटच्या अंतिम चेंडूवर कशा प्रकारची धाव घेतली जाते. एकेरी दुहेरी तिहेरी की गोलंदाज फलंदाजाला बाद करतोय. षटकार चौकार दुहेरी एकेरी तिहेरी विकेट. अतिशय चांगला चेंडू. तिथे चेंडूला सुंदर असा चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं संजय भाई यांच्या माध्यमातून.
तर 4 षटकांच्या धावसंख्या होती ती 41 आणि आता लक्ष्य आहे ते 42 धावांचं. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी, कारण जो संघ विजय संपादित करेल तो निश्चितच एक ट्रॉफीचा हकदार आहे. आणि हे मैदान देखील नेहमीच गावदेवी भादवड संघाला लकी आहे. जनमान टेंबोली संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. काय कमालीची कामगिरी कालच्या दिवसामधून देखील या संघाने केली होती. हा संघ देखील एक दिवसाचा विजेता संघ आहे, अर्थातच एक ट्रॉफीचा हकदार आहे. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर बघूया 42 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना कशा प्रकारची कामगिरी केली जाते. उत्तम गोलंदाजी की उत्तम फलंदाजी याचं धावतं वर्णन करतील माझे परममित्र आणि या स्पर्धेमधून ज्यांना सुरेख सुंदरसा रंग भरला ओर टू काढून किन. तर जाऊया व्यासपीठावर मंचावर उदय म्हात्रे इंजय ग्रुपचे सन्माननीय सदस्य आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण एक चांगले सुरेख सुंदर स्पर्धेचं आयोजन देखील पाहिलं. उदय म्हात्रे यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. एन्जॉय ग्रुपचे सन्मानी मेंबर आहेत, दिवसभर दिवस संघाचे नामांकित खेळाडू आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आपण एक चांगल्या स्पर्धेचं देखील आयोजन पाहिलं. तर जाऊया जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओर टू कालरूम केनी. धन्यवाद मोहनदादा भोईर. मित्रांनो, मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे. जागृत मराठा राहणाल आणि गावदेवी भादवड आजच्या दिवसातील ही शेवटची लढत प्री क्वार्टर फायनल म्हणता येईल, कारण की या सामन्यातून विजयी संघ या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. जानमान टेंबिवली या संघासमोर उपस्थित सर्व चौथायरवा किडनगरी मानकोलीमध्ये प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मी शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत करतोय आणि आपल्याला घेऊन चलतोय मैदानामध्ये दुसऱ्या इनिंगच्या समालोचनाकडे. 42 धावांचं लक्ष्य आहे गावदेवी भादवड या संघासमोर आणि आमचे तिन्ही ऑफिशियल पंच खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. सुरेश घरत, भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे. बघूया, जागृत मराठा राहणार संघ कुठेतरी थोडासा फलंदाजीमध्ये कमी पडलाय, कारण की पहिल्या षटकामध्ये 19 आल्या होत्या, त्यानंतर 4, 10 आणि 8 अगदी टिचून गोलंदाजी प्रल्हाद नाईक, संजय म्हात्रे आणि मच्छिंद्र याच्याकडून. बघा, कैलास नाईक याच्यावर 19 धावा आल्या. ज्याच्याकडून अपेक्षा होती त्यांनी जास्त धावा दिल्या आणि ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती त्यांनी ते धावा रोखल्या. हाच खरा क्रिकेट आहे. क्रिकेटला निश्चितीचा खेळ का म्हटला जातोय. क्रिकेटमध्ये जोपर्यंत आपण शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. आणि अगदी सलामीला जोडी बघा, हलक्या पावलांनी कैलास नाईक आणि प्रल्हाद नाईक ही गावदेवी भादवड संघाची सलवेड जोडी 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी खेळपट्टीकडे रवाना होते. आणि जगदीश नाईक यांना आम्ही पुन्हा एकदा आवाज देतोय, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन या सामन्याची मजा घ्यायची. जवान मान सारंगाव संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केले जाते. आपण व्यासपीठावरती यायचंय. निश्चितच आमचे रवींद्र तरेसर देखील हा सामना पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत. मी गुरुदत्त चौथायरवा किडानगरीमध्ये जय हनुमान सारंगाव आयोजित स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषकामध्ये सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
त्यानंतर आपले गावदेवी भादवड संघाचे प्रदीप भाऊ 12 मॅनच्या भूमिकेत. तर जाऊया मित्रांनो मैदानामधून. पहिल्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज प्रदीप पाटील. बघूया क्षेत्ररक्षण लावलंय. फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण बघितले तर अगदी ऑन साइडला आपण पाहतोय. डावपुरे फलंदाज प्रल्हाद नाईक. पहिला चेंडू अगदी फुलटॉस. बघूया संतोष भोईर हे तिथे उपस्थित होते. निश्चितच हाफ चान्स होता मात्र फुल मध्ये कन्वर्ट करायला हवी होती. वेलकम सुस्वागतम जगदीशजी नाईक आणि शरदजी म्हात्रे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच शरद म्हात्रे देखील माझे खेळाडू राहिलेले आहेत देखील कारण की बरेचसे सामने ते देखील खेळलेले आहेत भादवड संघाकडून आणि अगदी त्यांचा संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतोय. बघूया हा संघ हा मैदान नेहमीच मोहनदादा यांनी देखील उल्लेख केला की गावदेवी भादवड संघाला लक्की ठरले कारण की या क्रीडानगरी मधून या संघाने 2 विजेतेपद उचललेले आहेत. प्रदीप पाटील राऊंड विकेटनी डावकुरे फलंदाजासाठी ऑन साइडला चेंडू आलाय. बघूया चेंडूला उचलतील फेकतील. अगदी लेजित थ्रो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. अगदी चित्ताच्या चपलाईने 2 धावा धावून पूर्ण केल्या होत्या आणि क्षेत्रक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न. धावसंख्या झाली ती 4. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 4 धावा आलेल्या आहेत. चालू सामन्यातून विजयी संघ ज्या हनुमान टेंबिवली या संघाबरोबर आजच्या दिवसातील शेवटची अगदी महत्वाची मॅच खेळेल. सेमी फायनल 42 धावा बनवायचे आहेत. 2 चेंडू मध्ये 4 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज तयार. प्रल्हाद नाईक यांच्यासाठी हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप वर. अगदी वाईट यॉर्कर. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. यष्टीरक्षक दिनेश याच्या हातामध्ये चेंडू विसवतोय निर्धावच्या स्वरूपात. आज प्रदीप पाटील यांच्या बॅट मधून धावा देखील खोऱ्याने आल्या होत्या. इथे फुलटॉस आवताचा समाचार घेता आला नाहीये आणि फलंदाज धावचीत बाद प्रल्हाद नाईक अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले आहेत. संघाचे आणि या स्पर्धेचा 100वा विकेट धावबाच्या स्वरूपात प्रल्हाद नाईक बाद झालेत. बघा अगदी अचूक गुणलेखकांची भूमिका आपण गोल्डन फिंगर बॉय अल्पेश गायकवाड यांच्याकडून पाहतोय. संजय भाई म्हात्रे नॉन स्ट्राईक वर
आणि स्ट्राईकवर आहेत कैलास. अतिशय चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनवर क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव येईल. ती शर्ट सर्कल मधून चेंडूला उचलून फेकी केलेली आहे. धावसंख्या झाली ती 5. 5 चेंडू मध्ये 5. एका बाजूला अध्यक्ष तर दुसऱ्या बाजूला खजिनदार असा सामना आहे मैदानामध्ये. बघूया प्रदीप पाटील अध्यक्ष तर खजिनदार संजयभाई मात्रे. आणि या इथे चेंडू बघूया एक्झॅक्ट कुठे पायांवर. अगदी पंचांचा इशारा लेग बाईच. एक धाव आलेली आहे शेवटच्या चेंडूवर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6. बघा प्रल्हाद नाईक यांनी 4 चेंडू मध्ये 4 धावा. कैलास नाईक 1 वर खेळतायत तर संजयभाई मात्रेंना अजूनही खातं खोलायचं बाकी आहे. तर निश्चितच आपण जाऊया. आपल्याकडे थोडा वेळ आहे. आपण जगदीशजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करूया. जयहनुमान सारंगाव 40+ संघाच्या वतीनं. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचे चला आपले. आणि आपण जगदीशजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. भिवंडी तालुक्यातील एक टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव. त्यानंतर शरदजी म्हात्रे गावदेवी भादवड संघाचे खेळाडू शरदजी म्हात्रे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत आणि सन्मान. जयहनुमान सारंगाव 40+ आयोजित स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषकामध्ये शरदजी म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान केलेला आहे. धन्यवाद. गोलंदाज विजय. पहिल्या चेंडूवर अगदी चाबूक शॉट. चेंडू सीमापार. 6 धावांसाठी षटकार. वाह काय सुरेख टायमिंग. पेश केलेले आहे. आणि बघा या षटकारांनी मी तर म्हणेन की संजयभाई काही षटकार टायमिंग साधलं होतं या पटक्या मागे. आणि खरोखरच अजून काही षटकार येतील का संजयभाई म्हात्रे यांच्या बॅट मधून. या षटकारांनी धावसंख्या मात्र वाढून झाली ती 12 या आकड्यावर. बघा पहिला चेंडू प्रदीप पाटील यांचा डॉट खेळले होते. त्यानंतर विजय यांच्या पहिल्या चेंडूवर अगदी षटकारांनी सुरुवात केलेली आहे आपल्या इनिंगला. संजयभाई म्हात्रे यांच्याकडे देखील मोठे पटके आहेत. ऋतिक बालाराम पाटील आपण व्यासपीठावरती यायचंय. ऋतिक बालाराम पाटील. आणि बघा या इथे देखील फटका केलेत. आणि निश्चितच अगदी वाईडिश लॉंग ऑफ प्रदीप पाटील उपस्थित होते. प्रयत्न केला होता मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नव्हते. 1 बाउन्स चेंडू सीमापार गेला होता 4 धावांसाठी. अगदी 3 चेंडू मध्ये 10 का दम दाखवलेला आहे संजयभाई म्हात्रे यांनी. 3 चेंडू खेळलेत आणि अगदी 10 धावा. वेलकम. वेलेगावचे उद्योजक बालाराम पाटील आणि पिंपलनेर गावचे उद्योजक सदानंद पाटील दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. धावसंख्या 16 वर पोहोचलेली आहे. अगदी 2 चेंडू मध्ये 10 धावा विजयी गोलंदाजावर कुठून काढलेले आहेत संजयभाई म्हात्रे यांनी. निश्चितच आता संजयभाई म्हात्रे फक्त चेंडूची वाट पाहत आहेत. चेंडू कधी येतोय कारण की 2 असे फटके आलेले आहेत. निश्चितच त्यांचा मनोबल वाढला असेल. बघूया विजय काय वापसी करतोय या चेंडूवर. आणि हा चेंडू देखील ऑन साइडला केलेत. बघूया क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूला उचलतील. दुसरीचा प्रयत्न आणि सफल झालेत. अगदी दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
धावसंख्या झाली ती 18 धावा. बघा 6 धावा दिल्या होत्या प्रदीप पाटील यांनी 6 चेंडूमध्ये. इथे 3 चेंडूमध्ये मात्र 12 धावा खर्च केली आहेत विजय यांनी. एजी स्पोर्ट निंबोली संघाविरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती, मात्र या सामन्यातून कुठेतरी मागडी गोलंदाजी करतोय गोलंदाज विजय. या इथे अजून एक बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क, बालचंद्र याचा चांगला प्रयत्न, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोचते ती 19 वर. 19 धावा झाल्या, 42 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 19 धावा आलेल्या आहेत. पुढील चेंडू कैलास नाईक याच्यासाठी मिस टाइम आहे. टी शर्ट सर्कलच्या आतमध्ये चेंडू पॉइंट रिजन वर लँड होतोय. एकच धाव. संजयभाई म्हात्रे यांनी साफ नकार दिलेले आहे. चांगली कॉलिंग मी तर म्हणेन. धावसंख्या 20 या आकड्यावर. 11 चेंडूंचा खेळ पूर्ण आहे. 24 चेंडूमध्ये 42 बनवायचे आहेत आणि पहिल्या 11 मध्ये 20 आलेले आहेत. एक फलंदाज बाद झालेले आहे. प्रदीप पाटील यांनी सुरुवात करून दिली होती. अगदी 6 धावा खर्च केल्या होत्या. यानंतर अजून एक फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. एकच धाव आणि एका धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 21. म्हणजे 12 मध्ये 21 बनवल्या आणि येणाऱ्या 12 मध्ये अजूनही 21 बनवायचे आहेत. ते गाठलेले असं म्हणायला हरकत नाही. 12 चेंडू मध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या विजय या गोलंदाजांनी आणि 12 मध्ये 21 बनवल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात येणाऱ्या 12 मध्ये 9 विकेट हातामध्ये आहेत आणि 21 धावा बनवायचे आहेत. म्हणजे या इथून आपण जर विचार केला, एक अनुमान, एक अंदाज लावला तर गावदेवी बादवड संघ ऑल इज वेल आहे. कारण की त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. बघूया जय हनुमान टेंबिवली या संघासमोर या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना खेळण्यासाठी जागृत मराठा राणाल की गावदेवी बादवड, गावदेवी बादवड की जागृत मराठा राणाल. अजूनही सामना संपलेला नाहीये. गोलंदाज अजय येतोय. अजय आणि विजय ही बंधू जोडी आहे आणि भरपूर भरपूर आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी या बंधूंनी सामने केलेले आहेत. 12 मध्ये 21 डिफेंड करायचे आहेत, तर या उलट 12 मध्ये 21 या बनवायचे आहेत. मात्र 12 चेंडू घेतील का, की मात्र या 12च्या आधी हा सामना जिंकतील गावदेवी भादवडचे फलंदाज, ते येणारे 12 चेंडू सांगून जातील. चला अधिक वेळ घेऊ नका. आयोजन कमिटीकडून आम्ही तुम्हाला विनंती करतोय. गोलंदाज अजय मानकुली वेली रोड एंडच्या टोकाकडून बेल स्ट्रिप झालेले. बघा जरा जोराचा हवा मैदानामध्ये वाहतोय आणि बेल स्ट्रिप झाली होती. अगदी पंचांची तीक्ष्ण नजर आहे या सामन्यासाठी. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुनील म्हात्रे, सुरेश घरात आणि भाऊ पाटील सर. पहिल्या चेंडू ऑन साइडला केलेत. उंची जास्त, लांबी कमी. चंद्रकांत चेंडूच्या खाली आणि संजयभाई म्हात्रे यांची खेळी समाप्त होते.
अजय यांनी पहिल्या चेंडूवर 12 मध्ये 21 बनवायचे आहेत आणि अगदी पहिल्या चेंडूवर संजयभाई म्हात्रे यांचा विकेट त्यांनी मिळवलेले आहे. 11 मध्ये 21 समीकरण आणि मैदानामध्ये क्रमांक 4 वर येतोय यशवंत तरे. कैलास नाईक याच्यासाठी आणि हा फटका देखील फसला होता. चेंडूचा अंदाज बांधता आला नव्हता आणि कुठेतरी झेल ड्रॉप झालेला आहे. निश्चितच थोडासा चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये चुकी पाहायला मिळाली. हा कदाचित झेल झाला असता तर थोडासा सामना कठीण गावदेवी बहादूर संघासाठी झाला असता. मात्र क्रिकेटला जडतरची भाषा चालत नाहीये. 2 धावा आल्या, चुकीला माफी नाहीये. धावसंख्या झाली ती 23. या इथे चांगला चेंडू अगदी विजय यांनी ज्या धावा दिली आहेत त्याच्यावर कुठेतरी पांघरून टाकण्याचं काम केलेलं आहे. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर फक्त 2 धावा आणि एक महत्वाचा फलंदाज बाद केलेला आहे संजयभाई म्हात्रे यांना. 9-19 9-19 मिस टाइम पटकाय. मिड विकेटवर चेंडू लाईन होतो. बघूया डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडूची उचलून फेकी करतील अगदी वेगाने. 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यशवंत तरे आणि कैलास नाईक या दोन्ही खेळाडू दरम्यान. धावसंख्या झाली ती 25. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. अगदी रफ अँड टफ मॅच. दोन्ही संघ इथून हार मानायला तयार नाहीयेत, कारण की या सामन्यातून जो संघ विजय मिळवेल तो एका ट्रॉफीचा हकदार मला वाटतं बनणार आहे. कारण की या सामन्यातून विजय संघ सेमीफायनल सामना खेळेल म्हणजे निश्चितच एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. या इथे चेंडूला सोडून दिलेलं आहे टेस्टच्या अंदाजानं. यशरक्षक दिनेशाच्या हातामध्ये आणि पंचांचे दोन्ही समांतर. धावील अवांतर धावीनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 वर. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे अजूनही. 8-16चं इक्वेशन आहे. हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. हे 2 चेंडू सांगून जातील की शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा बनवाव्या लागतील. बघा आपल्या 4 व्हीलर अथवा 2 व्हीलर ज्या खेळाडूच्या अथवा मान्यवर ज्या असतील आपण व्यवस्थित पार्किंग झोन मध्ये पार्क करा. धन्यवाद. बघा जे समोरची बाईक आहे आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला तिची ग्लास जरा आपण चेंज करा. तुम्हीच बसले ते आपले समोरचे भाऊ. हा रतील भाऊ धन्यवाद. या इथे फटका केलेत बघूया. अगदी बघा एका हाताने चेंडूला अडवलंय. काय आज क्षेत्ररक्षण होत आहे बालचंद्र यांच्याकडून. धावसंख्या झाली ती 28. येणारे 7 चेंडू आणि 14 धावा. 7-14चं इक्वेशन आहे. बघा कैलास नाईक देखील प्रयत्न करतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा, मात्र गोलंदाज संधी देत नाहीये. कुठेतरी मिस टाइम फटके होतात. चांगली चेंडूची हाताळणी होते असंच म्हणावं लागेल. 7-14 गोलंदाज अजय. 7-14 आणि या इथे येतो षटकार. अगदी फ्लायटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय डीप मिड विकेट रिझन मधून. कैलास नाईक याच्या बॅट मधून ऑन द फायर. आणि आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. ऋतिक बालाराम पाटील याचा करूया स्वागत आणि सन्मान. जवानमान सारंगाव 40+ संघाच्या वतीनं स्वर्गीय रुपेश्वर सागर स्मृती चषकामध्ये ऋतिक बालराम पाटील शुभ सन्मान केला जातोय. प्रेमाची श्वाल पुष्पगुच्छ
आणि एक या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत सन्मान करण्यात आलेला आहे. वेलकम. एन्जॉय ग्रुपचे अध्यक्ष आणि गावदेवी ओली या संघाचे उत्कृष्ट खेळाडू प्रेमनाथजी पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओली यांचं मंचावर शुभ आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सामना कुठेतरी हा थोडासा झुकलेला पाहायला मिळतोय. तो गावदेवी बादवर संघाच्या बाजूने. आता सामन्याचं समीकरण आहे 6 चेंडू आणि 8 धावा. सामन्याची उलटी गिनती आता सुरू झालेली आहे. बघा अजय यांनी अगदी 5 चेंडू व्यवस्थित टाकले होते, 7 धावा दिल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर षटकार आला, 13 धावा खर्च झाल्या. विजय यांनी 15 म्हणजे दोघांनी 28 धावा दिल्या होत्या. इनसाइड आउटचा फटका. अगदी शतरक्षक आहेत विजय. डीप थर्डमॅन रिझन मधून चेंडू उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा आलेले आहेत. यशवंत तरे याच्या बॅट मधून. आता 5 चेंडू आणि 6 धावा. कुठेतरी हातातून सामना निस्तट चाललेला आहे. जागृत मराठा राणाल विजयापासून दूर चाललेला आहे असं वाटतंय. अजय याच्याकडून क्षेत्ररक्षण होते आणि एकच धाव. चार चेंडू आणि 5 धावांची गरज. 37 धावा झाल्यात. 4-5 आणि हा षटकार, विजयी षटकार. हडला का जागृत मराठा